हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब आणि वीकली धमालच्या वीकली गॉसिप्समध्ये आज आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यात घडलेल्या काही घडामोडी. झी स्टुडिओची प्रस्तुती असलेला आशिष बेंडे दिग्दर्शित आणि परेश मोकाशी लिखित आत्मपॅम्पलेट सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला असून अनेक मान्यवर कलाकारांनी या प्रीमियर सोहळ्याला हजेरी लावली. तुम्हाला जर या सिनेमाचा रिव्ह्यू बघायचा असेल तर नक्की आमच्या मराठी धमाल या यूट्यूब चॅनलला भेट द्या. विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज 4 हा सिनेमा येत्या 20 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ग्रँड ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला असून या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सिनेमातील कलाकारांनी आणि इतर मान्यवर कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता हार्दिक जोशीचा क्लब 52 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच त्याचा या सिनेमातील लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. मध्ये दिग्दर्शक सुधाकर यंकट्टी यांच्या नाळ या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे नाळ या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. हा सिनेमा या दिवाळीत 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि नक्कीच हा सिनेमा प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करेल यात काही शंकाच नाही. हायवे मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असणारे नितीन गडकरी यांचा जीवन प्रवास लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. गडकरी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेलं असून येत्या 27 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नितीन गडकरी यांची भूमिका कोणता कलाकार साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. याच सारख्या आठवड्याभराच्या खुमासदार घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी धमाल या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल.